आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेणो प्रकार आणिक, नेणो प्रकार आणिक, सर्व भावे एक, सर्व भावे एक. विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण. नलगे जाणावे नेणावे, नलगे जाणावे नेणावे. गावे आनंदे नाचावे, गावे आनंदे नाचावे. प्रेम सुख घ्यावे, प्रेम सुख घ्यावे. वैष्णवांचे संगती, वैष्णवांचे संगती, वैष्णवांचे संगती, वैष्णवांचे संगती, वैष्णवांचे संगती. भाव बळे धरून आस, भाव बळे धरून आस. लज्जा चिंता धरून आस, लज्जा चिंता धरून आस. पायी जध्यास, पायी जध्यास. म्हणू दास विष्णूचे, म्हणू दास विष्णूचे, म्हणू दास विष्णूचे, म्हणू दास विष्णूचे, म्हणू दास विष्णूचे. नलगे जाणावे नेणावे, नलगे जाणावे नेणावे. गावे आनंदे नाचावे, गावे आनंदे नाचावे. प्रेम सुख घ्यावे, प्रेम सुख घ्यावे. वैष्णवांचे संगती, वैष्णवांचे संगती, वैष्णवांचे संगती, वैष्णवांचे संगती, वैष्णवांचे संगती. भय नाही जन्म घेता, भय नाही जन्म घेता. मोक्ष सुखा हाणू लाथा, मोक्ष सुखा हाणू लाथा. तुका म्हणे सत्ता, तुका म्हणे सत्ता. करू निकट सेवेची, करू निकट सेवेची, करू निकट सेवेची, करू निकट सेवेची, करू निकट सेवेची. नलगे जाणावे नेणावे, नलगे जाणावे नेणावे. गावे आनंदे नाचावे, गावे आनंदे नाचावे. प्रेम सुख घ्यावे, प्रेम सुख घ्यावे. वैष्णवांचे गती, वैष्णवांचे संगती, वैष्णवांचे संगती, वैष्णवांचे संगती, वैष्णवांची संगती. आम्ही नावाचे धारक, आम्ही नावाचे धारक, आम्ही नावाचे धारक, आम्ही नावाचे धारक. नेणू प्रकार आणिक, नेणू प्रकार आणिक. सर्व भावे एक, सर्व भावे एक. विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण. गीत सादर करते ऐकायचे का? सखी मंद झाल्या तार, सखी मंद झाल्या तारका. आता तरी येशील का, येशील का. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी. मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी. हा प्रहर अंतिम राहिला, हा प्रहर अंतिम राहिला.
सखी मंद झाल्या तारका हृदयात आहे प्रीत अन ओठात आहे गीत ही हृदयात आहे प्रीत अन ओठात आहे गीत ही ते प्रेम गाणे छेडणारा प्रेम गाणे छेडणारा सूर तू होशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तोही पळभरी थांबेल तोही पळभरी पण सांग तू येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका. सर्वांना माझा नमस्कार. मी भावगीत म्हणणार आहे. जुनी आठवण म्हणून म्हणत आहे.
शुभेच्छा. आपल्या या ग्रुपमध्ये आमचं हे सादरीकरण माझं हे पहिलीच वेळ आहे. काही चुकी वगैरे झाली तर क्षमस्व. एक माझी म्हणजे एक विशेषता होती की बा ग्रुपमध्ये आपण सर्वांनी कशाला राहायला पाहिजे. सर्व आपले आपले गाव आपले आपले जन्मस्थान सोडून नवीन गावात आलेले आहोत. इथे पण आपल्याला आपला एक ग्रुप भेटणं आणि त्या ग्रुपमध्ये आपण ॲक्टिव्ह राहणं हे किती आवश्यक आहे याची एक लहानशी स्टोरी आहे. एका गावामध्ये आपण सुरुवातीमध्ये पाहतो झाड असते, तिथे ओटे वगैरे असते, सर्व लोक बसले असतात. तिथे त्यांचे ग्रुप होते, परिवार सारखे होते. त्या ग्रुपमध्ये सर्वजण पूर्ण गावाचे सर्व लोक आवर्जून यायचे. त्या गावातल्या लगभग सर्वांची त्या ग्रुपमध्ये हाजरी असायची म्हणजे असायची. त्याच्यामध्ये त्या गावातला एक यंग मुलगा नेहमी नित्य रेग्युलर त्या ग्रुपमध्ये यायचा आणि सर्वांसोबत संबोधन, बोलणं, हसी मजाक, पारिवारिक वातावरणामध्ये तो नेहमी राहायचा. थोड्या दिवसानंतर काही कारणास्तव तो त्या ग्रुपमध्ये त्या मुलाचं येणं बंद झालं. एक वेळ झाला, 2 वेळ झाला, 3 वेळ झाला. त्याचं काही त्या ग्रुपमध्ये येणं होत नव्हतं किंवा तो येत नव्हता. एक वेळ सरपंचाने विचार केला की हा कधी न चुकणारा हा मेंबर आता का नाही येत आहे, त्याची त्यांनी चौकशीसाठी त्याच्या घरी जाण्याचा निश्चित केलं. एके दिवशी रात्रीचा वेळ होता, संध्याकाळी खूप थंडी होती आणि ते सरपंच अचानक त्याच्या घरी गेले. त्या मुलांनी सरपंचाचं स्वागत केलं. दोघेही ते बसले. थोडा तो उदास होता, त्यांच्यामध्ये बोलणं जास्त काही झालं नाही. पण थंडीच्या वेळ असल्यामुळे त्यानं शेकोटी पेटवली होती. शेकोटी पेटवत होते आणि त्याच्यामध्ये दोघे आपले हात शेकत होते आणि यांच्या दोघांच्या संभाषणापेक्षा जास्त शेकोटीचा आवाज होता. सरपंच म्हणायचा मी याला समजवतं कसं समजवतं. सरपंच 1 मिनिटासाठी उठले आणि शेकोटीमधून एक मोठी लाकडाची फांदी, त्यांनी पेटलेली फांदी बाहेर काढली आणि ते साईडमध्ये बाजूमध्ये ठेवली. थोड्या वेळानंतर ते एकदम जी फांदी खूप पेटत होती, जिवंत फांदी आरामाने निर्जीव होत गेली, पूर्ण काळी पडली आणि शांत झाली. पण या दोघांमध्ये अशा प्रकारचा काही संवाद होत नव्हता. मग त्या मुलाने बघितलं की सरपंचाने काय केलं. ती फांदी काढली, बाजूला ठेवली आणि बरोबर ते फांदीकडे लक्ष देत होते. थोड्या वेळानंतर पुन्हा सरपंच उठले. त्यांनी ते पुन्हा फांदी घेतली आणि पुन्हा शेकोटीत टाकली. ते फांदी निर्जीव झालेली फांदी पुन्हा जिवंत झाली आणि चांगला प्रकाश देऊ लागली. इतकं झाल्यानंतर सरपंच म्हणाले आता मी रजा घेतो आणि सरपंच जायला निघाले. त्यांच्यासोबत मुलगा त्यांच्या दारापर्यंत गेला आणि माफी मागितली. सरपंच मला माफ करा, तुम्ही इथे आणण्यात आल्याचं तुम्ही काही उद्देश तुमचं सांगितलं नाही, पण तुम्ही जी मला शिक्षण दिली ते मी समजलेलो आहे आणि आत्ता रेग्युलर मी आपल्या परिवाराच्या आपल्या ग्रुपच्या दरेक सभामध्ये दरेक याच्यामध्ये उपस्थित राहील. याचा अर्थ त्याचं म्हणण्याचा सरपंचाचं म्हणण्याचा अर्थ हे होतं की जर तुम्ही ग्रुपमधून बाहेर पडले की ते निर्जीव फांदीसारखी तुमची घाण होईल. म्हणून ग्रुपमध्ये राहणं येणं इतकं महत्त्वाचं आहे. या कवितांमधून या स्टोरीमधून याचा एक उद्देश आहे. हेच माझं म्हणणं आहे की ग्रुपसोबत जोडून राहा. तुम्ही ॲक्टिव्ह नाही राहिले व्हॉट्सअपमध्ये याच्यामध्ये ॲक्टिव्ह नाही राहिले काही आवश्यकता आहे, पण त्याच्यात तुम्ही राहा. तुम्ही तुमच्या ग्रुपची सगळ्याची माहिती कोणाकडे काय दुःख आहे, कोणाकडे काय सुख आहे हे तुम्हाला त्याच्याशिवाय कळणार नाही. जग कुठे चाललं, यात समाज कुठे चाललं, समाजामध्ये कुठे काय घडते हे घडणारी घटना तुम्हाला 4 लोकांसोबत राहिल्याशिवाय कळणार नाही. तुम्ही एकटे हे सफर या जीवनाचे एवढे कठीण मार्ग पूर्ण करू शकणार नाही. म्हणून ग्रुप खूप आवश्यक आहे. बस एवढं बोलून मी माझे धन्यवाद. नमस्कार. संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा.
मी एक छोटीशी नज्म आमच्या एक बंगळुरूच्या साहित्यिक ग्रुपवर डॉक्टर नम्रता कुलकर्णी खया या एक चांगल्या कवयित्री, लेखिका आणि गझलकार आहेत. त्यांची एक छोटीशी नज्म हिंदीतली. माणसाला अहंकार कसा असतो आणि त्या अहंकारामुळे आपण सगळेच म्हणतो माझा बंगला, माझं माणसं, माझं कुटुंब, माझं प्रमोशन, माझा इतका पगार, माझ्यावरती लॉकरमध्ये एवढे दागिने, एवढे पैसे, तर ते काही शेवटी कामात येत नाही. अहंकार जो आहे तो किती मिथ्या असतो ही सांगणारी ही एक सुंदर हिंदी कविता आहे. त्यानंतर मी एक छोटासा विनोदी प्रसंग सांगणार आहे. डॉक्टर नम्रता कुलकर्णी यांची हिंदी नज्म, शीर्षक आहे अहंकार. जीने को लगे हैं गज दो चार, जीने को लगे हैं गज दो चार, घर चाहे हो बड़ा शानदार. जीने को लगे हैं गज दो चार, घर चाहे हो बड़ा शानदार. रहते हैं पुणे में, रहते हो एक पुणे में, बाकी में रहता है वो तुम्हारा अहंकार. मरते जाओगे एक दिन बंद राख किसी नदी के पार, मरते जाओगे एक दिन बंद राख किसी नदी के पार, या गाड़ दिए जाओगे 2 गज जमीन को लाचार, या गाड़ दिए जाओगे 2 गज जमीन को लाचार. एक बुलबुली से हस्ती तुम्हारी क्यों गवा रहे हो बेकार, एक बुलबुले से हस्ती तुम्हारी क्यों गवा रहे हो बेकार. उतारो यह अहंकार सर संवार, उतारो ये अहंकार सर संवार, बनो सिर्फ ईश्वर के तलबगार, बनो सिर्फ ईश्वर के तलबगार. आता एक नाटकातला प्रवासाचा छोटासा किस्सा मी सांगतो. या सोविनारमध्ये मी दिलेला आहे. मला माहिती किती जणांनी वाचलाय तो, पण एक गमतीशीर किस्सा घडला होता. ही गोष्ट जवळजवळ 36-37 वर्षापूर्वीची आहे. 1989 मध्ये आणि सांगलीला बरोबर आमचा एक ग्रुप आहे निनाद कला केंद्र. त्याचे आमचे डायरेक्टर धीमाचे, ते 70 वर्षात 70-75 होते धीमाचे, रामभाऊ जोशी. त्यांच्या कान्होपात्रा, संगीत कान्होपात्रा या नाटकासाठी आम्ही चाललो होतो. आणि त्या संगीत कान्होपात्राचं वैशिष्ट्य त्या ग्रुपचं असं होतं की त्या नाटकात जो येतो उठसूट गात होता माझ्याशिवाय. माझं एकच कॅरेक्टर होतं की ज्याला, आणि ते कॅरेक्टर असं होतं ना की त्याचं जर गाणं असतं त्यांनी मला घेतला नसता, म्हणून त्यांनी मला घेतलं. तर त्या नाटकासाठी आम्ही बडोद्यावर निघालो. सांगलीला संगीत नाटकांची स्पर्धा असते. तर तेव्हा 89ची गोष्ट आहे. तेव्हा डायरेक्ट ट्रेनची तिकीट मिळालेली. आमचं 30-40 लोकांचा ग्रुप होता. संगीत नाटक म्हणजे मोठा लवाजमा असतो सगळा. गाणारे, वाजवणारे, मोठे सगळे भरपूर कलाकार होते त्या ह्याच्यात. आणि त्यात पद्मजाला काही काम नव्हतं, पण तरी त्यांनी त्या ग्रुपमध्ये तिला घेतलं होतं. त्याचं कारण होतं की त्यातल्या ज्या लेडीज कॅरेक्टर होत्या त्यांना नऊवारी साड्या दिसवायच्या, कारण की त्यांना कोणाला जमत नव्हतं. त्यांनी सांगितलं पद्मजा तुला आलंच पाहिजे म्हणून. आम्ही सगळे रात्री 11-11:30 बडोदा एक्सप्रेसने निघालो. मुंबईला सेंट्रलला पोहोचलो, नाही तिकडे पोहोचलो आपल्या ह्याला चर्चगेटला. तिथे सेंट्रल रेल्वेची गाडी, तिथून आम्ही तिकडे गेलो. कोयना एक्सप्रेसने आम्ही पुढचा प्रवास सुरू केला सांगलीला जायचा. 12:30-1 वाजता जवळजवळ दुपारी ट्रेन पुण्याला थांबली आणि आम्हाला सांगण्यात आलं की आता सगळे जेवून घ्या म्हणून. अर्धा तास ट्रेन थांबणार. आम्ही सगळे जेवलो. आम्ही बघितलं घड्याळ, म्हटलं 10 मिनिटं अजून आहे. तर म्हटलं एक बहिणीला फोन करून. तर 89ला हे काहीच नव्हतं ना तेव्हा. फोन बिन तर काय, STD PCOवर जावं लागायचं फोन करायला. मी प्लॅटफॉर्मवरनं उतरलो, स्टेशनवर बाहेर पडलो. तिथे टेलिफोन बूथ होता. तर ट्रेन मी बघितली. ट्रेनच्या बूथमध्ये एक भिंत आडवी येत होती आणि मोठी लाईन होती तिथे. 3-4 जण माझ्या पुढे उभे होते. माझा नंबर लागला तर मी 2-3 वेळा वापरून बघितलं तर ट्रेन होती. म्हटलं आहे यार, काय हरकत नाही. मग फोन मी लावला, बहिणीशी बोललो आणि बाहेर आलो. ट्रेन गायब, ट्रेन निघून गेली होती. आता काय करायचं म्हटलं, सांगलीला जायचंय. आणि माझी एक दुसरी काय सवय की आम्ही रात्रीचा प्रवास असला आणि पद्मजा बरोबर असतील की माझं वॉलेट, कंगवा, चष्मा सगळं मी तिला काढून देतो तिच्या पर्समध्ये ठेवायला. त्या दिवशी पण मी म्हटलं आता काय करायचं पडलं. बहिणीकडे जायला तेवढा वेळ नव्हता सिटीत जायला. म्हटलं आता खिशात हात टाकला, 50ची नोट निघाली. म्हटलं 50 रुपये लागेल, आता पुढे जाऊन बघूया काय करायचं. मग पुणे स्टेशनला लागूनच
बस स्टँड आहे तिथे गेलो मी. स्वारगेट लांब आहे पण तिथे एक बस स्टँड आहे. त्यांनी मी विचारलं मला कोल्हापूरला जायचं असं झालंय, कोल्हापूरसाठी आता गाडी केव्हा आहे? तो म्हणे सॉरी सांगलीला जायचं. म्हटलं सांगलीसाठी बस मिळेल का मला इथून आत्ता? मला संध्याकाळी रात्री पोहोचायचं माझ्या ग्रुपबरोबर. माझा सगळा ग्रुप पुढे गेला आहे. तर मिन टाईम काय झालं की गाडी चर्चा सुरू झाली की शाम राहायला म्हणून. तर सगळे हिरा म्हणायला लागले वहिनी शाम राहायला म्हणून हिरा वाटते गंमत करतात ते सगळे. ग्रुपच तसा होता. तर ते रामभाऊ म्हणाले ते खरं था राहिला आता काय करायचं म्हणे. तर त्यांची गडबड सुरू झाली दिग्दर्शकाची की समजा हा उद्यापर्यंत पोहोचला नाही तर कोणाला उभं करायचं नाटकात. तर एकाला त्यांनी श्रीकांत हर्ष म्हणून त्यांना वाचायला दिलं. तेवढं नाही तुला नाही जमणार नाही. तर त्या गडबडीत ट्रेन निघून गेली. मी तरी निरोप द्यायला सांगितलं होतं त्यांना की तुम्ही सांगा की मी येतोय मागतो. पण त्यांना काही निरोप मिळाला नाही दुसऱ्या स्टेशनवर. मी बस स्टँडवर गेलो. त्यांना म्हटलं सांगलीची बस आहे का? म्हणजे सांगलीची तर बस नाही आहे पण तुम्ही कोल्हापूरची एक लक्झरी आता आहे त्याच्या 2 बसा आणि इस्लामपूर फाट्याला तुम्ही उतरा म्हणे. तिथून तुम्हाला त्या रिक्षा मिळतील. शेअरिंग रिक्षा असतात ना टमटम काय म्हणतात त्याला तसे. त्याने तुम्ही पुढे सांगलीला पोहोचू शकाल. मी गेलो कोल्हापूरच्या लक्झरीमध्ये बसलो. तो कंडक्टर आला काय कुठे जायचं? म्हटलं इस्लामपूर फाटा. म्हटलं किती तिकीट? 45. 50 आहे. म्हटलं चला एवढं काम होत आहे आपलं. म्हटलं इस्लामपूर फाट्यावरून सांगली रिक्षा किती घेतात? त्यामुळे 4-5 रुपये घेतील म्हणे. 50 काम बघताय आपलं. तर सांगायची गंमत अशी तर शेजारी एक बद्दल माझा बसला होता तो ऐकत होता. बरोबर साहेब तुम्ही कोण कुठले? मग तो ओळखीचा निघाला माझ्या एका स्नेहाच्या. तर ते 200 रुपये माझ्या खिशात की हे ठेवा तुम्ही बडद्याला जाऊन बस द्या. अहो म्हटलं तुम्हाला कसं देणार? तेव्हा मनी ऑर्डर वगैरे करावं लागायचं. हे काही नव्हतं. नाही असू द्या म्हणे तुमच्याकडे. त्या बसमध्ये बसलो. इस्लामपूर फाट्याला उतरलो. ती शेअर रिक्षा केली. सांगलीला हा ग्रुप पोहोचायच्या अगोदर मी आता स्टेशनवर गेला सगळ्यात. आणि खरी गंमत दुसऱ्या दिवशी बरं का रम्यकाला दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं की ते आमचे स्नेही आम्हाला घ्यायला आले. मला ना पद्माला चला तुम्हाला महालक्ष्मीचं दर्शन करून आणतो. मी काय म्हटलं मी म्हटलं यार संध्याकाळी 5 वाजताचं नाटक आहे. तुम्ही आता 10-11 वाजता किंवा 3 वाजता आणून सोडतो म्हणे तुम्हाला. तुम्ही काळजी करू नका म्हणे. म्हटलं मग रामभाऊंना विचारायला पाहिजे निरीक्षकाला. तर मी गेलो रामभाऊंना विचारलं रामभाऊ हे कुलकर्णी साहेब आलेत ना मला घेऊन जातात ते महालक्ष्मीचं दर्शन करायला कोल्हापूरला. आम्ही दोघं जातो येतो. त्यांनी मला भरभरून शिवी दिली की इथे बोलण्यासारखी नाही. मला म्हणे कळतं का तुला काल काय झालं होतं काय झालं होतं म्हणे. कुठे जायचं नाही बस इथे म्हणे. पण येतो नाही कुठे जायचं नाही. मग त्यांनी जेमतेम त्यांनी समजवलं ना की बहिणींना तरी घेऊन जातो. तिला घेऊन गेले परत पोहोचलो. सांगायचं तात्पर्य असेल की त्या दिवशी आपलं नाटक उत्तम झालं संध्याकाळचं. आणि त्यातल्या कानोपात्राचं काम करणाऱ्या आपल्या लता प्रभूंना त्यांना बक्षीस सुद्धा मिळालं. तर अशी ही नाटकातल्या बऱ्याच गमती आहेत. यांच्या रम्यकांतांसारख्या इतक्या आठवणी माझ्याकडे नाही आहे पण आहे त्या भरपूर आहे. धन्यवाद. नमस्कार. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि संक्रांतीच्या भरपूर शुभेच्छा. सर्वजण गोड करण्यासाठी आणि गोडावा वाढवण्यासाठी आपण आता जमलेलो आहोत. आजी आजोबा क्लब म्हणजेच एक गोड अनुभव असतो. आता इथं येणाऱ्यांना आणि नवीन येणाऱ्यांना पण प्रत्येक वेळेला जाणवत असेल. त्या संक्रांत असल्यामुळे आपण एक छोटासा प्रयोग मी करून दाखवते. प्रयोग म्हणजे थोडंसं मागे मागे आपण जसं लहानपणीच्या विश्वात जाऊन थोडीशी आठवण आपली जागी करण्यासाठी आणि तेव्हाची संक्रांत आणि आताचे सण असा थोडासा छोटा प्रवास आपण करूया. तर एक माझ्याकडे जादूची पोतडी आहे. ही पोतडी आता मी भरली आहे. मी माझी वीज भरली आहे पण तेव्हा ती भरली जात होती. आठवत आहे ना? हळदी कुंकू संक्रांतीचं म्हणजे बाहेर पडताना एक मोठी थैली घेऊन जायची आणि येताना आल्यानंतर एक मेमरी गेली. अगं हा चमचा ह्यांनी दिला वाटतं. अरे देवा कव्वा आला पुन्हा. आणि हा रुमाल मला वाटतं त्या संध्याताईंनी दिला. आणि ही वाटीनं बहुतेक त्या मोठ्या जोशी मॅडम आहेत ना जरा नखरेवाल्याच्या त्या देतात दरवेळेला असं काहीतरी वेगळं. छोट्या छोट्या गोष्टी आणि हे जे दिलेलं आहे ते सर्वात उत्तम की
थोडंसं इकडे तिकडे भटकताय, पण जरा जागेवर या, थोडंसं कुठंतरी वाचन करा आणि आपलं बौद्धिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान वाढवा. तर अशा पद्धतीच्या या सगळ्या वस्तूंचा संग्रह म्हणजे लूटमार आणि लुटायलाच गेलेलो असतो आपण. हे लुटतो, पतंग लुटतात आणि लुटणारे आजकाल बहुत साऱ्या गोष्टी लुटतच असतात. तर लुटणे आणि लुटून घेणे त्याला काही आता निर्बंध राहिलेला नाही. तर ह्याच्यामध्ये जे सगळ्या गोष्टी किंवा आपल्या आठवणी होत्या, तर संक्रांतीच्या वेळेला रस्त्यावरती असे रंगीबेरंगी सगळे ज्या दिसत होत्या बायका, त्या आता कमी झाल्यात. आपल्या बाजूच्या बाईला सुद्धा बोलून आपण हळदी कुंकू देऊ शकतो की नाही असं शंका वाटते. कारण ते सगळं आउटडेटेड झालंय. कोणाला हळदी कुंकूला बोलवणं किंवा काही सणवार साजरे करणं असं फार दुर्मिळ झालंय. पण या ठिकाणी एक मी वस्तू दाखवते, ही वाटी, हे भांड म्हणले की अगदी जन्मलेल्या बाळापासून आतापर्यंत याचा आपला संबंध कायम चालू आहे. कुटी देतो, वाटी चमच्याने दूध देतो आणि जसं हळूहळू बाळ मोठं व्हायला लागतं तर ग्लास, पेला किंवा भांड वेगवेगळ्या नावाची त्याला ओळख व्हायला लागते. आणि जसं आपण शाळेत जातो तो येतो आपल्याकडे स्टीलचा टिफिन बॉक्स. स्टीलचे टिफिन बॉक्स तर पुन्हा भांडी, भांड आणि भांड्याला भांड लागणं, या प्रवासात आपण हळूहळू पुढे जात असतो. पण ही भांडी जमवणं त्या काळात इतकं सोपं नव्हतं. छोटे छोटे चमचे गोळा करायचे असले तर आपण वाट पाहायचो त्या भांडीवालीची. भांडी या भांडी, आज तुझे कपडे नाही टाका की 1-2 शर्ट टाका, पॅन्ट टाका, जास्ती की कपाटामध्ये पडलेले, चांगले आणा, वाईटे आणा, फाटलेले आणा, कसे आणा, पण टाका तर खरी, मग देते मी तुम्हाला भांड. असं येते छोटंसं भांड. पण त्या भांड्याचं तुझं अप्रूप असायचं, कारण ढगभर कपडे आपण काढले आणि त्या बाईने मला भांड दिलं. तर ही जी मजा होती त्यावेळेस भांडी गोळा करण्याची आणि ती भांडी जपून ठेवण्याची. त्याच्यानंतर हळूहळू ही भांडीवाली माणसं मोठी मोठी भांडी आणायला लागली, त्याच्यानंतर क्रॉकरी यायला लागली आणि हळूहळू एक नवीन प्रथा किंवा एक इन्सेंटिव्ह बायकांना मिळालं की एक डायरेक्ट मार्केटिंग सारखं एक स्कीम आली होती. मला आठवते माझी आई पण त्याच्यामध्ये घेत होती. आणि जसं आता आपण नेटवर्किंग मार्केटिंग म्हणतो, आज मी तिकीट घेतलं, मी हिला दिलं, तिला दिलं, तर जे कोण पुढे करत जाईल त्याच्यामध्ये हळूहळू प्रत्येकाला काही ना काहीतरी त्या वस्तू मिळत जायच्या. आणि त्या काळामध्ये सेलमची भांडी खूप प्रसिद्ध होती. मग त्या भांड्यांचे आकारही दिसायला लागले. उभा गंजा आला, गडू आला, त्याच्यानंतर गुडली काय म्हणतात तसं त्याला एक छोटीशी गुंडी टाईप आली. ते जे आकार, कढीचं भांडं यायला लागलं, कढीचे डबे यायला लागले, पेढ्याचा पुडा यायला लागला, सगळ्या पद्धतीची भांडी यायला लागली. पण ती भांडी त्या जमान्यात आईने जमवलेली आपण ती पाहिलेली असतात. त्यानंतर येते लग्नाचा विषय. लग्नामध्ये रुखवत हे खूप काय म्हणतात त्याला सेंटर ऑफ अट्रॅक्शन असायचं. प्रत्येकीच्या लग्नात जाऊन तिने नवीन काय ठेवलंय, म्हणजे त्या जमान्यात काय नवीन आलेलं आहे. कुठलं तरी झाकणाचं भांडं असेल किंवा कुठले कुकरचे प्रकार असतील किंवा क्रॉकरी असेल, जे काय असेल त्यावेळेला ते नवीन असायचं. पण देताना मात्र पहिल्यांदा जेव्हा सगळ्यांना लक्षात येत असेल ते याद्या बनवल्या जायच्या. त्या याद्यामध्ये असायचं की शकुनांची भांडी. ती शकुनांची भांडी म्हणजे ठरलेली 5 पातेली, त्याच्यावरचे झाकणं, त्याच्यानंतर तुपाचं भांडं, तेलाचं भांडं, 2 ताटं, 4 वाट्या आणि जी बेसिक लागणार आहे तेवढ्यावरती संसार होतो का? नाही होत. पण द्यायचं ते शकुनाचं. त्याच्यात परात आली, त्याच्यानंतर घागर आली, घागर तर कधी वापरली जात नाही आणि मोठा पीप यायचा. आता जिथं ग्लास आणि भांडं सुद्धा वापरलं जात नाही त्या पिपाचा उपयोग कुठे होणार? तर अशी जी भांडी आपण शकुनाची देत होतो, पण त्याचं कौतुक असायचं देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला. आणि बहुतेक करून येणाऱ्या बाई हिले दिलंच नाही की एवढंच दिसतं इथे आणि त्या बाईच्या घरात बघा केवढं सगळं दिलं होतं रुखवतामध्ये. तर रुखवत एक वेगळ्या टाईपचं कलेक्शन डिस्प्ले करायचं त्यावेळेला होतं. हाताने केलेल्या काही वस्तू किंवा दुसऱ्या पद्धतीच्या वस्तू अशा सगळ्या त्या ठिकाणी दिसायच्या. तर ही भांडी आपण जी तेव्हा 40-50 वर्षापूर्वीची घेतलेली असायची. अजून एक महत्त्वाची गोष्ट असायची त्याच्यात, काय नाव लिहिता येईल त्याच्यावरती? श्री व सौ पिंपळेंकडून सप्रेम भेट, तारीख, शुभ आशीर्वाद, म्हणजे कुणाला दिले, केव्हा दिले आणि कशासाठी दिले, त्या सगळ्या गोष्टी तिथे नोंदल्या गेल्या पाहिजे. न जाणून तिने दुसऱ्या कुणाला देऊन टाकलं तर
आपली आठवण तिच्याकडे तशी राहिलेली पाहिजे. तशी भांडी अजूनही आपल्याकडे असतात. आता ह्याच्यानंतर जेव्हा मी इकडे आले कर्नाटकात, तर जेव्हा आमची कामालीबाई बोलावली, बाई पात्र खूप आहेत तुमच्याकडे, म्हणजे मी मराठीत सांगते पात्र खूप आहेत, म्हणजे घराची पात्र खूप आहेत किंवा भांड्याला ती पात्र म्हणते मला कधी कळलंच नाही. म्हणजे त्याच भांड्याचं नाव आता इथं पात्र म्हणलं जातं. तर आपण अशी पात्र सगळीकडे बघतो आणि घरातल्या भांड्यावाल्यासाठी भांडीवालीला कंपल्सरी ठेवतो. ती भांडी कुठे जातात? किचनमधनं एक हात इकडे गेला, इकडे एक भांडं पडलं, तिकडं पडलाय, ती सगळी भांडी गोळा करत सिंकमध्ये खाली प्लेट जाते, वरती ग्लास जातोय, वरती कढई जाते, वरती चहाचं भांडं जाते आणि दना 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 कपशा सुद्धा पडतात. कुणावर कोण पडतंय कळायला मार्ग नाही, पण चाललीत भांडी. ती बाई जेव्हा पहिल्यांदा येते, मी कुठून सुरू करू, खालून घेऊ का वरतून घेऊ, पण खरंच चॅलेंजिंग काम आहे त्यांचं. शांतपणे करतात. सगळी भांडी पुन्हा आपल्या सिंकमधनं बाहेर भांड्याच्या स्टँडमध्ये येतात. तर ती भांडी पुन्हा आपल्या जागी येईपर्यंत तो त्याचा प्रवास सुद्धा चालू असतो. पण ह्या भांड्याशी या स्त्रीचं नातं किती जुनं आहे हे तुम्हाला लक्षात येत असेल. ते छान गाणं आहे, एक मार पंखावरती फिरो तुझा हात. ज्यावेळी गृहिणीचा हात त्या भांड्यावर फिरतो तर ते भांडं होत नाही, त्या अन्नपूर्णेचा कलश होत असतो. धन्यवाद. खूप छान.